शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20वी विधी सृष्टी नानाविध. 21वी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22वी. कर्दम देवहूती विहार 23वी. श्री कपिल जन्म 24वी. 25वी भक्तिज्ञान. 26वी भिन्न तत्वोत्पत्ती. 27वी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28वी अष्टांग योग कृती. 29वी भक्तिमर्म. 30वी अधोगती स्वार्थांधाची. 31वी गती मनुष्यांची. 32वी धूम्र अर्चिर भक्तियोगाची. 33वी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्याला कालचा जो अध्याय होता तोच पुढे सुरू करायचा आहे. त्यामध्ये होता स्कंद तिसरा अध्याय 26वा. त्यामध्ये आपण काल एक शेवटचे 2 श्लोक जे होते त्याचा उच्चार करूया आणि नंतर पुढे कथाभाग पाहूया. अंतपुरुषरूपेण कालरूपेण यो बहिः
समन्वत्तेश सत्वानां भगवान आत्ममायया. आणि यत्तत् सत्वगुणं स्वच्छं शांतं भगवतः पदं यदाहुर वासुदेवाख्यं चित्तं तन् महदात्मकं. म्हणजे मायेच्याद्वारे सर्व प्राणीमात्रांमध्ये जीवरूपाने, म्हणजे सगळ्यांच्या अंतर्यामी जीवरूपाने भगवंताचं अस्तित्व आहे आणि बाहेरून कालरूपाने तो सगळ्यांना व्याप्त असा आहे, सगळ्यांना व्यापून टाकणारा आहे. आणि भगवान हे कालरूपाने असणारे हे 25वं तत्त्व आहे. अगोदरची 24 तत्त्व जी आहेत तीसुद्धा आपण काल पाहिली होती. पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, अंतःकरणाचे 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अशा प्रकारे 24 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. म्हणजे जीव जो आहे तो 24 तत्वांचा आहे, पण तो कुठलंही कार्य करू शकत नाही. आणि त्याच्या कार्यासाठी म्हणून 24व्यानंतर 25वं तत्त्व जे आहे त्याला प्रकृतीचं कार्य म्हणतात, ते म्हणजे काळ. आणि तो काळ म्हणजे स्वतः भगवंत आहे. स्वर्गे मृत्यू पाताळे वा यत्किंचित सचराचरम सर्वं पंचभूतकं राम षष्टम किंचित न दृश्यते. 5 पंचमहाभूत यापासूनच सगळ्या जगाची उत्पत्ती झालेली आहे. त्यामध्ये आपण काल पाहिलं, मन जे आहे ते आपलं संकल्प करणारं आहे. बुद्धी जी आहे जो संकल्प केला त्याच्याबद्दलचा एक निश्चय बुद्धीने केलेला असतो. आणि मग संकल्पाने एकदा निश्चय झाला की त्याप्रमाणे मनाचं चिंतन सुरू होतं, त्याला चित्त असं म्हणतो. आणि मग अहंकार म्हणजे स्वतःच्या मीपणाची जाणीव, की मी हे काम करेन, मी उद्या सकाळी लवकर उठेन, मी जप करेन, हे जे मीची जाणीव आहे ती म्हणजे अहंकार. म्हणून प्रत्येक कार्य जे आहे ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 स्तरावर एकानंतर एक ते विकसित होत जातं. आणि मग आपण काल पाहत होतो महत्त्व जे आहे त्याबद्दलचा काल विचार सुरू होता. काल आपण पाहिलं महत्त्वामध्ये क्रियाशीलता जेव्हा निर्माण होती तेव्हा अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार म्हणजे मीपणाची जाणीव. आणि मग ती क्रियाशक्ती जी आहे ती क्रियाशक्ती प्रधान असं झाली की मग वैकारिक जे आहे ते मन होतं, तेजस जे आहे ते इंद्रिय आहेत, आणि तामस जे आहे ते पंचमहाभूते आहेत. आजचा दिवस जो आहे वैशाख वद्य प्रतिपदा, ही तिथी दुसऱ्या दृष्टीने एक महत्त्वाची आहे. तिचा उल्लेख सुरुवातीलाच आपण करूया. आज देवर्षी नारदांची जयंती आहे. नारद जयंती आपण त्याला म्हणतो. नारदांच्या काळामध्ये नारदांचं जे पूर्वीचं चरित्र आहे, पूर्वचरित्र, ते आपण पहिल्या स्कंदामध्ये आपण पाहिले. पहिला स्कंद 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये नारदांचं पूर्वचरित्र दिलेलं आहे. उपभरण नावाचा गंधर्व, त्या गंधर्वाने दासीपुत्राच्या रूपाने जन्म घेतला. आणि मग त्या दासीचे पुत्र असल्यामुळे घरी येणारे जे काही साधू संत असतील त्यांची सगळी सेवा करणं हे काम जसं त्यांची आई करत होती तसं आईच्या मागे लहान मूल जे आहे ते त्यांच्या मागे असायचं. आणि जे पडेल ते जे सांगतील त्याप्रमाणे ते सगळी सेवा करत होते नारद. आणि अशा प्रकारे त्यांना त्यांचा भक्तिभाव पाहून भगवंतांनी त्यांना एकदा दर्शन दिलं. आणि मग पुन्हा हे तुला दर्शन होणार नाही जोपर्यंत या शरीराचा तू त्याग करशील. आणि मग त्याच काळामध्ये त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे. आणि मग ते म्हणतात की आता मला घरचा कुठलाही पाश नाही, म्हणून भगवंताची भक्ती मी करत राहीन. आणि असं जेव्हा निर्धार झाला तेव्हा भगवंतांनी दर्शन दिलं. आणि मग पुढचा जो जन्म आहे तो भगवंताच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राच्या रूपाने नारदाने अवतार घेतलेला आहे. आणि भगवंताचे निसीम भक्त हे म्हणजे स्वतः नारद आहेत. नारद ते भक्तिसूत्र जे आहे तो ग्रंथ अप्रतिम असा ग्रंथ आहे. 83-84 सूत्र भक्ती संप्रदायासाठी महत्त्वाचे म्हणून ते आहेत. आणि या आपल्या श्रीमद भागवताच्या दर्शनी आपण पाहिलं की सुरुवातीला जेव्हा भक्ती माता ही तरुण स्त्री आहे आणि तिच्या पायावर, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले तिचे वृद्ध असे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आणि मग नारद जे आहे तिचं सगळं दुःख पाहून ते सांगतात की मी आता घरोघरी या भक्तीची स्थापना लोकांच्या हृदयामध्ये करेन आणि तरच मी नारद या नावाने म्हणजे हे नाव मी धारण करेन, अन्यथा नाही. आणि त्याप्रमाणे त्याने प्रयत्न केला आणि भक्ती संप्रदायाचा एक प्रधान ग्रंथ म्हणून हा जो आहे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे त्याचा प्रचार त्याने त्या काळामध्ये केला. भगवंताचं नाम घेणं हेच एक नारदांचं काम आहे. आणि नारदाने अनुग्रह दिलेले
अनेक चरित्र यामध्ये आहेत आणि इतरही आहेत. त्यामध्ये प्रधान जे आहेत ते म्हणजे आपले वाल्या कोळी, त्यांना आपण अरेतुरे म्हणतो, वाल्या कोळी म्हणतो. त्यांना पुढे मग आपण वाल्मिकी ऋषी म्हणतो. वाल्मिकी ऋषी म्हणताना अरेतुरे आपण म्हणत नाही, म्हणजे माणसामधला जो स्थित्यंतर आहे सद्गुरूच्या कृपेने झालेला आहे, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी. त्यानंतर ध्रुव आहेत आणि प्रल्हाद आहेत. यांनासुद्धा अनुग्रह नारदानेच दिलेला आहे. अनेक ठिकाणी आपण नारदांचं नारद पंचरात्र नावाचा मोठा ग्रंथ आहे, तो सुद्धा तेवढाच प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. त्या नारदांचं मंदिर पुण्यामध्ये आहे, मला माहीत असलेलं हे मंदिर आहे. कसबा पेठेमध्ये गणपती तिथे राहतो, शनिवारवाडा आहे, तिथेच एका गल्लीमध्ये नारदांचं हे नारद मंदिर आहे. आणि त्या नारद मंदिरामध्ये अनेक प्रकारचे कीर्तनं होत असतात. नारद जयंतीचा उत्सव जो आहे तो कर्नाटकामध्ये आपल्यापेक्षा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा उत्सव दरवर्षी होत असतो. अर्थात नारद जयंती ही जी आहे भिन्न भिन्न मतानुसार वैशाख, वद्य, प्रतिपदा किंवा द्वितीया अशा 2 तिथीनं ते होते. आणि आज सूर्योदयाला प्रतिपदा असल्यामुळे आज आपल्या मताप्रमाणे नारद जयंती ही आज आहे. आता या देवहूती मातेला जी तत्वांचं वर्णन कपिल महामुनी करत आहेत, त्यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्व. आता या महत्त्वाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची की या सगळ्या उपदेशामध्ये 3 गोष्टींचं वर्णन अनेकदा आलेलं आहे. एक म्हणजे प्रधान, दुसरं म्हणजे महत्त्व आणि तिसरं म्हणजे प्रकृती. साधारण माणसासाठी म्हणजे आपल्यासाठी साधारणपणे समजण्यासाठी प्रधान, महत्त्व आणि प्रकृती यामध्ये काही फार फरक नाही. पण तात्विक दृष्टीने पाहायचं असेल तर तिन्हीमध्ये फरक आहे, निश्चित फरक आहे. मुळामधून जर आपण विचार केला तर प्रधान जे आहे याचं एक उदाहरण सांगतो आणि ते उदाहरणापुरतं ठेवायचं, पण या 3 गोष्टी समजण्यासाठी ते उदाहरण आहे. की एक मुलगी आहे ती 5-7 वर्षाची आहे. दुसरी जी आहे ती मुलगी आता वय वाढली, ती 17-18 वर्षाची आहे. आणि तिसरी जी आहे ती 28-30 वर्षाची आहे, असं लक्षात घ्या. एक 5 वर्षाची, दुसरी 18 वर्षाची आणि तिसरी 25-30 वर्षाची. आता या तिन्ही मुलींची म्हणजे एकच मुलगी, तिच्या या 3 अवस्था आहेत. 5 वर्षाची जी मुलगी आहे तिच्यामध्ये म्हणजे तिच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण ते कार्यरूप नाही. सगळ्या गोष्टींची साधनं जी आहेत ती साधनं आहेत, पण त्याची कार्यशक्ती जी आहे ती सुप्त अवस्थेमध्ये आहे. मग ती जेव्हा 18 वर्षाची होते तेव्हा तिच्यामधली सुप्त अशी जी शक्ती आहे ती आता क्रियाशील होते. आणि जेव्हा 28 वर्षाची होते तेव्हा त्या क्रियाशीलतेचा परिणाम आपल्याला दिसतो. म्हणजे 5-7 वर्षाच्या मुलीच्या ठिकाणी मूल जन्माला येत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे 18 वर्षाची असेल तेव्हा तिच्यामध्ये ती क्षमता असते, पण ती क्षमताच असते फक्त. आणि 28 वर्षाची 30 वर्षाची होईल तेव्हा तिला एखादं मूल होतं आणि त्या मुलाच्या प्रेमामध्ये, मुलाच्या लालनपालन करण्यामध्ये तिचं सगळं आयुष्य पुढे जातं. हे जसं एका स्त्रीच्या 3 अवस्था जशा आहेत, तसंच या 3 अवस्था प्रधान, महत्त्व आणि प्रकृती या 3 अवस्था आहेत. प्रधान जे आहे ते हिरण्यगर्भ जसं आहे तसं ते अंड तसंच पडून होतं. त्याच्यामध्ये क्षमता सगळी होती, पण त्याच्याकडून कार्य होत नव्हतं. ती प्रधान अवस्था आहे. आणि मग त्यानंतर महत्त्व जे या सृष्टीच्या मुळाशी असणारे जे तत्त्व आहे, जे काल, कर्म आणि स्वभाव या तिन्ही गुणांनी भरलेलं आहे, ते महत्त्व आहे. आणि मग नंतर त्यामध्ये 3 गुणांनी प्रवेश केला तेव्हा सत्व, रज आणि तम, ज्याला आपण या अध्यात्माच्या भाषेमध्ये वैकारिक, तेजस आणि तामस असं म्हणतो. वैकारिक म्हणजे मन, तेजस म्हणजे इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, आणि तामस अहंकारापासून निर्माण झालेली पंचमहाभूते आहेत. या गोष्टी एकदा आपण समजून घेऊया. आता आपल्या समर्थक आपल्याला काय मदत करतात ते पहा. सूक्ष्म पंचमहाभूते नावाचा एक समास आहे. दशक 8 समास 4. तसा दशक 8 समास 5. सूक्ष्म पंचभूते स्वरूपाकाश भेदो नाम, एवढं मोठं नाव त्याचं आहे. 8-5 असे 2 समास या ठिकाणी आपल्याला मदत करतात. त्यामध्ये म्हणलेलं आहे, जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तितके आप. म्हणजे पृथ्वी आणि आप याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं. जे जे जड आहे, कठीण आहे, हार्ड आहे,
ते ते पृथ्वीचे लक्षण. लाडू केले पण फुटत नाहीत, ते पृथ्वीचं लक्षण. लाडू केले पण थोडंसं दाबलं की लगेच ते ठिसूळतात, लगेच त्याचा चुरा होऊ शकतो. हे त्या ठिकाणी दुसरा गुण पृथ्वीच्या वरचा असलेला तो त्या ठिकाणी आला. म्हणजे ओलेपणा जो आहे तो ओलेपणा असेल तर तेव्हा लाडू बांधले जात नाही, हे जसं आपल्याला समजतं की त्या ठिकाणी पृथ्वीचं लक्षणसुद्धा आहे आणि आपाचंसुद्धा लक्षण आहे. त्यानंतर पुढे जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज, आणि आता वायो ही सहज निरोपिले. वायो म्हणजे काय ते सांगतात. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोचे केवळ. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोचे केवळ. आणि शून्य अवकाश निश्चळ आकाश जाणावे. देवापुढे दिवा लावला, दिव्याची जी ज्योत आहे ती अगदी स्थिर राहते पहा. किंवा जेव्हा कुठल्याही प्रकारचं वाऱ्यामुळे तिला काही धक्का बसत नाही, ते ज्योत जी ती सरळ छानपैकी ती दिवा तेवत असतो. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली की तिच्यामध्ये चलनवलन सुरू होतं आणि ती हालायला लागते. तसं इथे आकाश म्हणजे अवकाश शून्य, आणि शून्य म्हणजे ते अज्ञान. शून्य म्हणजे अज्ञान, परिपूर्ण म्हणजे संपूर्ण ज्ञान, हे लक्षात घ्या. आणि अज्ञान म्हणजे जडत्व. तो अज्ञानी माणूस आहे, त्याला काय समजतं म्हणजे त्याच्या ठिकाणी जडत्व आहे, पृथ्वीचा गुण आहे. आणि ज्याच्या ठिकाणी सूक्ष्मतर आहे तो सूक्ष्म विचार करू शकतो, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन तो विचार करू शकतो, असं संतांचं व्यक्तिमत्व असतं. आणि पुढे आकाश सोय आहे मृद, तेचे आप स्वतः सिद्ध, आणि तेज तेही विशद करून जाऊ. अज्ञाने भासला भास. एखाद्याकडे गेलो आपण, त्याच्याशी काही बोलणं झालं की मग आपण बाहेर आल्यावर काय म्हणतो, त्याच्याकडे पाहिल्यावरच मला भास झाला की हा अज्ञानी माणूस आहे. म्हणजे भास होतं. भास होणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि भास हेच काय दाखवतं त्याच्या ठिकाणचं तेजाचं लक्षण आहे. एखाद्या गोष्टीचा भास, मला अंधारामध्ये काहीतरी भासलं म्हणजे त्या ठिकाणचं तेज तत्त्व जे आहे ते आपल्या दृष्टीस पडलं. आणि मग आता वायो विशद साकल्य सांगू, अशा प्रकारे आपल्याला दासबोधातल्या ओव्या ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला मदत करतात. आणि अजून एक गोष्ट त्यामध्ये आहे जी समजायला मलाही खूप वर्ष लागली असं म्हणलं काय हरकत नाही. एक ओवी अशी आहे, हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड मोडती झाडे, तोले विण झाड मोडे, ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची ते जडे पृथ्वीचा अंश. हळू फूल तरी जड. फूल कसं असतं, हलकं असतं, पण हलकं असलं तरी त्यामध्ये पृथ्वीचा अंश, जडत्व हे त्या फुलामध्ये आहे. फुलाचं वजन केल्यानंतर ते किती मिलीग्राम असेल, मायक्रोग्राम असेल, काहीतरी असेल, पण त्याचं काही ना काही वजन असतं. तेव्हा कुठे पावभर म्हटल्यानंतर 50-100 फुलं येतात. म्हणजे त्याला मुळामध्ये वजन आहे. ज्याला वजन आहे तो पृथ्वीचा अंश आहे. आणि तोले विण झाड मोडे. खूप वारं आलं, वादळ आलं की झाडं पडतात. आपण पाहतो आता सध्या तोच सगळा ऋतू सुरू आहे. उन्हाळा आहे की पावसाळा आहे का हिवाळा आहे काही समजत नाही. अशा वेळेस जेव्हा झाडं पडतात, ते झाडं कशाने पडले तर वाऱ्यामुळे. आता वारा कसा आहे, तो अगदी हलका आहे, पण त्यामुळे जर झाडं पडत असतील म्हणजे त्या वाऱ्यामध्ये सुद्धा पृथ्वीचा अंश आहे. आणि वजनाशिवाय झाड मोडले असं होत नाही. वजनदार वस्तू जेव्हा एखाद्यावर पडतं तेव्हाच ते तुकडे होतात का नाही. म्हणून वायूलासुद्धा वजन आहे, म्हणजे वजन हा पृथ्वीचा अंश आहे. आता या ठिकाणी पुढे अजून एक चांगली ओवी आली, कर्तृत्वम कर्णत्वंच कार्यत्वम चेति लक्षणम, शांत घोर विमूढम इति वा स्याद अहंकृते. म्हणजे अहंकार जो आहे माणसाच्या ठिकाणं मीपणाची जाणीव आहे, त्याच्या मुळाशी काय आहे तर देवता रूपाने कर्तृत्व आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवामध्ये देवतांनी वास केलेला आहे आणि त्या देवता त्या त्या इंद्रियाचं प्रमुख देवता आहेत. आणि इंद्रिय रूपाने कर्णत्व, 3 गोष्टी, कर्तृत्व, कर्णत्व आणि कार्यत्व. कर्तृत्व म्हणजे करण्याची क्षमता, कर्णत्व म्हणजे ते जे काय आपल्याला करायचं असेल एखादी गोष्टी तर ती करण्यासाठी ज्या साधनांचा आपण उपयोग करतो त्याला म्हणायचं कर्ण. आणि मग त्यामधून जे सिद्ध होतं की जे त्याला म्हणायचं कार्य. तर कार्य करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर पंचमहाभूते. कर्ण जे इंद्रिय आहेत त्यांना क्रियाशील करण्यासाठी कोण पाहिजे तर त्या ठिकाणी अधिष्ठाती देवता पाहिजे. आणि कर्तृत्व जे आहे ते देवता रूपाने अहंकार जो आहे तो त्या ठिकाणी असतो. आणि या 3 गोष्टी असतील
तरच आपल्याकडून कार्य घडत असतं. गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक श्लोक आहे. जेव्हा आम्ही परवा हे सगळं शिकलो आमच्या तरटे सरांच्याकडून, तेव्हा तो प्रश्न त्यांनी विचारला होता की एका श्लोकामध्ये या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेला असा गीतेमधला श्लोक कोणता? तर 18व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक त्यामध्ये आहे. अधिष्ठानं तथा कर्ता कर्णंच पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. कुठल्याही गोष्टीची सिद्धता होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? 4 गोष्टी. अधिष्ठान, त्यानंतर कर्ता, त्यानंतर कर्ण आणि विविधाश्च पृथक् चेष्टा. अधिष्ठान म्हणजे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. कशासाठी? कारण ते कार्यसिद्धीत जाण्यासाठी भगवंताचं अधिष्ठान असेल तरच ते कार्यसिद्धीस जाईल, म्हणजे 20%. त्यानंतर कर्ता, कर्ता कसा आहे त्याच्यावर सगळ्या कार्याचा परिणाम तो अवलंबून आहे, म्हणून कर्त्यालासुद्धा महत्त्व आहे. आणि हा कर्ता जेव्हा कार्य करतो त्याचं अधिष्ठान भगवंताचं आहे, 20 आणि 20 40% झाले. पण त्याच्या ठिकाणी साधनं जे आहे, साधनं शुचिता जी आहे सांगितलेली, ती एवढ्यासाठीच की त्यामध्ये सुद्धा आपल्या यशाचा जो श्रेय त्यामध्ये आहे, म्हणून करणंच पृथक्विदं. आणि शेवटी 80% झाल्यानंतरसुद्धा 100% यश आपल्याकडे येण्यासाठी काय आहे? तर विविधाश्च पृथक् चेष्टा, म्हणजे आपले प्रयत्न ते आहेत, ते प्रयत्न आपल्या योग्य दिशेने झाले पाहिजेत. आणि हे 80% झाल्यावरसुद्धा मग शेवटचं काय राहतं 5वं? तर दैवं चैवात्र पंचमम. दैव म्हणजे आत्तापर्यंत आपण केलेलं जे चांगलं कर्म आहे, जे वाईट कर्म आहे, त्याचासुद्धा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि ते दैव कोणावर अवलंबून आहे? ते भगवंतावर अवलंबून आहे. आपल्या दैवात असेल तर होईल आपण असं म्हणतो, पण माझ्या पूर्वकर्मानुसार आणि पूर्वकर्म बाजूला सारूनसुद्धा भगवंत आपल्यावर कृपा करतो. म्हणजे शेवटी दैवं चैवात्र पंचमम. आता या ठिकाणी हे तिन्ही वैकारिक अहंकार वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामध्ये आकाश, स्पर्श, तन्मात्रा, वायू आणि स्पर्शाचे ज्ञान त्वचेद्वारे होते. आता ही तत्त्व जे आहेत ती तत्त्व यामध्ये पूर्ण समजून सांगितलेली आहेत की मृदुत्वं कठिणत्वंच शैत्यम उष्णमेवच एतत् स्पर्शत्वं तन्मात्रं नभस्वतः. म्हणजे स्पर्शाची लक्षणं कोणती? आता हे आपण पाहिलं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तर ती कशी ओळखायची? स्पर्शाची लक्षणं काय? पाणी गरम झालं की नाही आपल्याला पाहायचं असेल तर पाण्याच्या जवळ गेलं तरी तिथे उष्णता आपल्याला जाणवते, पाण्याला हात न लावतासुद्धा जाणवते. ती कशामुळे? त्या वायूमुळे. त्यानंतर पाण्याला आपण हात लावला की पाणी गरम झालं, अजून ते थंडच आहे हे आपल्याला त्या स्पर्शाने समजतं. म्हणून कोमलता, कठोरता, शीतलता, उष्णता हे सगळं वायूचे रूप आहेत. अशा प्रकारे 5 जे पंचमहाभूत आहेत त्यांची रूपं कोणती ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. चालनं, व्यूहनं, प्राप्तिर्, नैत्रत्वं, द्रव्यशब्दयोः सर्वेंद्रियाणां सत्वं वायो कर्माभिलक्षणं. वायूच्या वृत्तीची लक्षणं काय आहे? झाडाच्या फांद्या हालतात, हे वायूमुळेच हालतात. त्याच्यानंतर लहान हलक्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत जातात. मागे आता 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विद्यार्थी दशेमध्ये राजस्थानमध्ये आम्ही गेलो होतो. जाताना रस्त्याच्या काठी मोठं एक टेकडीसारखं होतं आणि आम्हाला त्या गाईडने सांगितलं, आता ये जो दिख रहा है ना वो देखो आप, और जब हम वापस आएंगे तब देखो, असं त्याने आम्हाला मुद्दाम सांगितलं. आणि चांगली मोठी टेकडी वाळूची होती, ती आम्ही पाहिली आणि येताना पुन्हा त्याने आम्हाला आठवण दिली तर त्या ठिकाणी ती टेकडी नव्हती. आता ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ती टेकडी होती, वाळूची होती, ती वाऱ्यामुळे ती एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलेली होती. तिथं स्थलांतर झालेलं होतं. कशामुळे? तर वायूमुळे. त्याच्यानंतर गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ नेणे. एखादा सुगंध असेल तर तो फुलातला सुगंध आपल्या नाकापर्यंत नेणं हे सुद्धा वायूचंच काम आहे. आणि म्हणून सर्व इंद्रियामध्ये शक्ती उत्पन्न करणं. जसं आता पॅरालिसिस अर्धांगवायू आहे, हात पाय सगळे अवयव आहेत, पण मनाप्रमाणे त्याचं चलनवलन होत नाही, कारण त्या ठिकाणी वायूची शक्ती आहे ती कमी पडते. मग स्पर्श तन्मात्रा आणि मग रूप तन्मात्रा. रूप म्हणजे काय? तेजाला प्रकट करणे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, म्हणजे पाहिल्यानंतर त्या पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो, कारण त्यामध्ये जे तेज आहे ते प्रगट झालेलं आहे त्या मूर्तीमधून. आणि मूर्ती ही दगडाचीच असते ती खरं म्हणजे, पण त्याच्यातला दगड
भाविकाला दिसत नाही, पण त्याच्यातलं चैतन्य जे आहे ते परमात्म्याचा अंश जे आहे ते आपल्याला दिसतं आणि म्हणून आपल्या नेत्राला सुख प्राप्त होतं. आणि मग ते तेज जे आहे, ते जे रूप आहे ते ग्रहण करण्यासाठी नेत्रेंद्रिय आहे आणि त्याच्यासाठी मग डोळे आहेत. म्हणून मग आता रूपाची लक्षणं झाले. असं पाहत पाहत एक एक लक्षणं यामध्ये सांगितलेलं आहे. आता रस जे आहेत त्याबद्दल सांगतात. कषयो मधुरास्तिक्तः कट्वाम्ल इति नैकधाः भौतिकानां विकारेण रस एको विभिद्यते. रस म्हणजे एकच प्रकारचा रस आहे. सगळ्या झाडांना एकदाच पाणी देतो माळी, पण एखाद्याला मिरच्या लागतात, दुसरीकडे ऊस असतो. म्हणजे एकामध्ये तिखटपणा आहे, एकामध्ये गोडी आहे, एकामध्ये खारटपणा आहे. हे सगळं वेगवेगळं का झालं? मुळामध्ये बी आहे आणि त्याला असणारे जे माती आहे आणि त्याला टाकलेलं पाणी आहे. हे जरी सगळं सारखं असलं तरी त्या बीमध्ये ही शक्ती आहे की त्याचं प्रजनन झाल्यानंतर पुन्हा जी वस्तू निर्माण होती ती त्यासारखीच निर्माण होते. पण ते होण्यामध्ये मग त्याची चव घेण्यासाठी रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा. मग तुरट, गोड, तिखट, कडू, खारट, आंबट या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होती ते त्या इंद्रियामुळे होती. तसं गीतेमध्ये जे सांगितलं तसंच अन्न जे आहे, सात्विक आहार आहे, राजसिक आहार आहे आणि तामसिक आहार आहे, हे सगळं सांगितलं. जसं तामस आहार म्हणजे कसं की अर्धवट शिजलेलं जे अन्न आहे ते आहे, जे रसहीन आहे, शिळं आहे, त्याच्यानंतर उष्ट आहे, त्याच्यानंतर अपवित्र, अमेध्य. अपवित्र म्हणजे जे पवित्र नाही, जे निषिद्ध आहे, ते सगळं तामसिक आहार आहे. आणि राजसिक आहार म्हणजे कडू, आंबट, चांगलं चमचमीत, चांगलं पाहिजे हे आपल्याला जे वाटतं तो राजसिक आहार. पण सात्विक आहार म्हणजे ज्यामध्ये ज्याच्या भक्षणाने जे खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये सत्वगुण वाढीस लागतो ते सात्विक आहार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण टी व्हीवर कार्यक्रम पाहतो, जैसे खाये अन्न तैसे होय म्हणणं, हे दुपारच्या वेळेस असतं महिलांसाठी. त्यांना ही गोष्ट आठवत असेल त्या ठिकाणी. आता यापुढे ते सांगतात की दैवाने प्रेरित झाल्यामुळे म्हणजे देवाचा अंशाला दैवाने प्रेरित झाल्यामुळे पाणी विकृत होते, म्हणजे पाण्यामध्ये विकृती निर्माण होते आणि मग त्यामध्ये त्या पाण्याला वास येऊ लागतो. म्हणजे त्या ठिकाणचं पृथ्वी हे जे तत्त्व आहे ते त्या ठिकाणी त्याचं रूपांतर पृथ्वी तत्त्वामध्ये होतं आणि हा वास घेण्यासाठी नाक आहे. तसंच पदार्थांच्या कमी अधिकपणामुळे एखादी गोष्ट 4-5 त्याच्यामध्ये आपण सगळं जसं स्वयंपाक करतो तसं, पण एखादी गोष्ट कमी झाली, जास्त झाली की लगेच त्याची चव जशी बिघडते ना, तसं पृथ्वी वगैरे या सगळ्या पाची तत्वांचं कार्यरूप लक्षणं जी आहेत तीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं आकाश आहे, पोकळी आहे. आकाशाचा उपयोग काय आहे की शब्द जे आहेत त्या शब्द आपल्याला ऐकू येण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान तयार झाले. स्पर्श हा वायूचा गुण आहे आणि म्हणून त्यासाठी त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा निर्माण झाली. तेज जे आहे ते डोळ्याने दिसण्यासाठी रूप मात्रा झाली आणि त्यामुळे डोळा निर्माण झाला. पाणी जे आहे तर रस जे आहे आणि तो रस जे आहे त्याची चव येण्यासाठी म्हणून जीव निर्माण झाली. अशा प्रकारे 7 तत्त्व आहेत महत्त्वाची. त्याला महत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूते असं म्हणतात. तर ही 7 तत्त्व जी आहेत ती मात्र एकमेकात मिसळू शकली नाहीत. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये पुन्हा अशीच ओवी येते दशकाठ समास 4मध्ये. सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड आईलीकडे. म्हणजे अलीकडची गोष्ट, म्हणजे या स्थूल रूपातली ही गोष्ट आहे. आणि मग अशा ह्याच्यामध्ये विराट पुरुषाने काय केलं की तत्त्व काही एकमेकात मिसळत नाही आणि म्हणून विराट पुरुष उत्पन्न झाला आणि त्या विराट पुरुषाने त्या हिरण्यगर्भामध्ये प्रवेश केला. ते अंड जे पाण्यामध्ये हजारो वर्ष पडून होतं त्यामध्ये त्याने प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर त्याच्या ठिकाणी, कारण ते विराट पुरुषच आहे, त्यामध्ये जसं आपल्या अंगावरचे केस असतात त्या केस कुठून तरी उत्पन्न झालेले असतात, त्या प्रत्येक छिद्रापासून सृष्टी निर्माण झाली. मग आता त्याचा आनंद घेण्यासाठी मुख निर्माण झालं, वाघ इंद्रिय आहे, वाणी देवता, अग्निदेवता आहे, नाक आहे म्हणजे प्राण आहे, श्वास आहे. मग घ्राणेंद्रिय निर्माण झालं आणि मग त्याचा अधिष्ठाता देवता काय, वायुदेवता आहे. असे सगळे देवता निर्माण झाले, ते इंद्रिय निर्माण झालं आणि तो विषय निर्माण झाला. इंद्रिय आणि त्याच्या अधिष्ठाता देवता निर्माण झाल्या. पण त्या विराट पुरुषाला
त्या उठवू शकल्या नाही, त्यामध्ये त्या समर्थ नव्हत्या. म्हणजे या विराट पुरुषाच्या ठिकाणी ज्या ज्या देवता होतात त्यांनी त्यामध्ये प्रवेश केला, आणि प्रवेश केला तरी म्हणजे आपलं जे उत्पत्ती स्थान आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, पण तरी पण त्या विराट पुरुषाला काही चलनवलन करता आलं नाही. म्हणून या अध्यायामध्ये काही श्लोक दिले आहेत, जवळपास 7 श्लोक आहेत. त्याचं चौथा चरण जे आहे, नोदतिष्ठत तदा विराट, न उत्तिष्ठत तदा विराट, म्हणजे तरीसुद्धा तो विराट पुरुष उठला नाही. अशा आशयाचे 7 श्लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते श्लोक आपण पाहूया एक दोन नंतर. जसा अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला. अग्निदेवता आहे मुखाची, आणि मग त्या देवतेने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला, आणि त्यामुळे तो प्रवेश केला तरी पण विराट पुरुष काही जागा झाला नाही, तो उठला नाही. न उत्तिष्ठत तदा विराट. मग वायूने कशा प्रवेश केला? घ्राणेंद्रियासह नाकांच्या ठिकाणी प्रवेश केला, त्या छिद्रामध्ये प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. असं करता करता विष्णूने गतीसह चरणामध्ये प्रवेश केला, विष्णूने, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. आता नद्यांनी रक्तासह नाड्यांमध्ये प्रवेश केला. विराट पुरुषाच्या म्हणजे आपल्या अंगामधले ज्या रक्ताच्या नाड्या आहेत त्या म्हणजे या विराट पुरुषाच्या ठिकाणी असणाऱ्या नद्या आहेत, आणि नद्यांनी रक्तासह त्या नाड्यांमध्ये प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. समुद्राने तहानभूक उदरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा तो विराट पुरुष उठला नाही. मनासहित इंद्रियात हृदयामध्ये प्रवेश केला, तरी पण त्या विराट पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य जे आहे ते दिसून आलं नाही. आणि मग शेवटी सगळं झाल्यानंतर चित्तेन हृदयं चैत्यं क्षेत्रज्ञ प्राविशत यदा विराट तदैव पुरुषः सलीलाद उत्तिष्ठत. म्हणजे जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता, कोण आहे चित्ताचा अधिष्ठाता? म्हणजे क्षेत्रज्ञ. गीतेमध्ये 13वा अध्याय आहे पहा, क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शेत, साधारण अर्थाने शेत म्हणजे क्षेत्र, आणि क्षेत्रज्ञ त्या शेतामध्ये काम करणारा क्षेत्रज्ञ म्हणजे जसा तो शेतकरी आहे, तसं या ठिकाणी आपलं शरीर जे आहे ते क्षेत्र आहे. आणि क्षेत्रज्ञ की ज्याच्यामुळे हे सगळं क्षेत्र चालतं, की ज्याच्यामुळे हे शरीर चालतं. मग ऐकणं असेल, बोलणं असेल, या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कोणामुळे होतात? तर ते आत्म्यामुळे होतात. आणि हे आत्मतत्व जे आहे ते कसं आहे ते समजावून सांगितलेलं आहे. या ठिकाणी एक दृष्टांत आहे, खूप छान आहे पहा, की आपण शरीराच्या बाबतीत जी कल्पना करतो, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता याचं उदाहरण जे आहे ते खूप छान प्रकारे दिलेलं आहे. थंडीचे दिवस असले म्हणजे आपण काही असे उघडे बसत नाही, पण अंगामध्ये बनियान असतं, बनियानवर एक शर्ट असतं, शर्टवर एक स्वेटर असतं, असे 3-4 आवरणं त्यावर असतात. आता बाह्यदृष्टीने आपल्याला जे दिसतं की समोरचा माणूस स्वेटर घातलेला आहे, कानाला टोपी आहे, ते जे आपल्याला बाह्यदृष्टीने जे दिसतं ते म्हणजे स्थूल शरीर. पण त्या स्वेटरच्या आतमध्ये पुन्हा एक शर्ट असतो, ते झालं सूक्ष्म शरीर. त्याच्या आतमध्ये सुद्धा बनियान आहे, म्हणजे ते झालं स्थूल, सूक्ष्म, कारण, आणि कारणाच्या नंतर महाकारण, आणि मग आनंदमय सगळं या चारीच्या पलीकडे असणारं. म्हणजे या प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी या चित्ताच्या अधिष्ठाता देवता आहे. त्या क्षेत्रज्ञाच्या सहाय्याशिवाय त्या प्राण्याला उठवू शकले नाही. म्हणून विराट पुरुषाने जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांच्या ठिकाणी ती जागृती आली. आणि मग यथा प्रसुप्तम पुरुषम प्राणेंद्रिय मनोधिया. प्राण, इंद्रिय, मन आणि धी म्हणजे बुद्धी. काही ठिकाणी आपण जर त्या कोण आपल्याकडे आदिती चैतन्य होत्या, कोणता संप्रदाय, एक मिनटं, काय त्यांचं नाव, हो, चिन्मयानंदाच्या जे शिष्य परंपरा आहेत त्यांच्याकडे जर आपण प्रवचनाला गेलात तर त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला असतं पण नेहमी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, भक्ती, ज्ञान, वैराग्य, ह्या सगळा असा बोर्ड असतो. आणि प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी आधी खाली आहे,
मग मन आहे, मग इंद्रिय आहे आणि प्राण आहे. प्राण हे वायुरूप आहे, इंद्रिय आहेत ती कर्मरूप आहे, कर्म करणारी आहेत. मन जे आहे ते सगळं जरी वायुरूप असलं तरी त्यामध्ये मनामध्ये संकल्प विकल्प आहे आणि बुद्धी जी आहे त्यामध्ये निश्चयात्मक बुद्धी आहे. तर अशा प्रकारे आणि म्हणून याचा शेवटी या अध्यायामध्ये शेवटचा जो श्लोक आहे, तम अस्मिन् प्रत्यगात्मानं धिया योग प्रवृत्तया भक्त्या विरक्तया ज्ञानेन विविच्यात्मनी चिंतयेत. शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की म्हणून भक्ती, ज्ञान आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्म स्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. काय पाहिजे? भक्ती, वैराग्य आणि चित्ताची एकाग्रता. साधं शाळेमध्ये गेल्यानंतर एक टीचर शिकवतात, 40 मुलं त्या ठिकाणी असतात, त्यातला एकच हा पहिल्या नंबरचा येतो, मग दुसरा असतो, तिसरा असतो आणि काही जण नापास होतात. म्हणजे शिकवणारा एकच आहे, ज्ञान देणारा एकच आहे, ज्ञान देण्याचे प्रक्रिया जे साधन आहे, करण आहे, ते सुद्धा एकच आहे. पण आपल्या चित्ताची एकाग्रता कमी जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या गुणांवर होण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे गुण आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे या ठिकाणी भक्ती असली पाहिजे, ज्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आपल्याला त्यांच्यावर भक्ती असली पाहिजे, त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे. आणि मग वैराग्य म्हणजे या भक्तीचा परिणाम हा वैराग्य आहे. भक्ती आधी महत्त्वाची आहे आणि जशी जशी भक्ती दृढ होत जाईल तेव्हा वैराग्य आपोआप प्रगट होत जातं. विवेक आणि वैराग्य हा जो दशक आहे 12वा, तो या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. विवेक आणि वैराग्य दोन्ही जोडीने आहेत. विवेक आहे तर वैराग्य निर्माण होईल आणि वैराग्य निर्माण झालं म्हणजे हळूहळू विवेकाची जागृती होईल. दोन्ही एकमेकाशी पूरक आहेत. पण विवेक आणि वैराग्य हे दोन्ही असलं पाहिजे. मुळामध्ये भक्ती असली पाहिजे आणि हे जर झालं तर चित्ताची एकाग्रता साधता येते. कारण चित्त जे आहे ते नेहमी आपण बाह्य विषयाकडे ते आकर्षिले जातं आणि त्यामुळे भगवंताची प्रतिमा आपल्या चित्तामध्ये प्रगट होत नाही. आणि ती होण्यासाठी म्हणून आपल्या मनाचं एकाग्रता फार महत्त्वाची. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, आता अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 9व्या अध्यायाची ही पहिलीच ओवी. शिष्या व्हावे सावधान, ऐक सांगतो उत्तम ज्ञान. म्हणजे आधी सावधान व्हा. कशासाठी? कारण आता जे मी महत्त्वाचं सांगत आहे ते तुमच्या चित्ताने ग्रहण केलं पाहिजे. म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताची एकाग्रता महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे जे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपला अंतरात्मा जो कशाचं क्षेत्रज्ञ म्हणजे भगवंताचं ते अंश असल्यामुळे तो आपल्या शरीरात साक्षी रूपाने आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं चिंतन जे आहे ते आपण अखंड केलं पाहिजे. आणि मग अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. देवहूती मातेचा हाच प्रश्न होता की मी आत्तापर्यंत या सगळ्या बाह्य विषयामध्ये इतकी गुरफटलेले होते की मला यातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नव्हता. आणि जेव्हा मला भगवंताची आकाशवाणी झाली, भगवंताचा काय म्हणतात त्याला साक्षात्कार झाला की आता पुत्ररूपाने मीच तुझ्या ठिकाणी जन्म घेणार आहे, तेव्हा मग मला खात्री झाली की आता या जन्मामध्ये मी मुक्त होईन. पण तो मुक्त होण्याचा मार्ग कोणता? माणसं आपल्या शरीरामधले जीवाच्या ठिकाणी कोणती तत्त्व आहेत आणि त्या तत्त्वांचा वापर करून, या ज्ञानाचा वापर करून आपण या मुक्तीच्या दशेपर्यंत कसे जाऊ शकतो याबद्दलचं विवेचन तू मला दिलेलं आहेस, असं या 26व्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे. म्हणून इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे कापिलेये तत्त्वसामान्ये षड्विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुढचा जो अध्याय आहे 27वा अध्याय, प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन. आला पुन्हा शब्द विवेक. कारण मागच्या याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये तम अस्मिन् प्रत्यगात्मान धिया योग प्रवृत्तया भक्त्या विरक्त्या ज्ञानेन विविचात्मनी चिंतयेत. भक्ती, वैराग्य आणि चित्ताची एकाग्रता. आणि म्हणून आता वैराग्य जे आहे म्हणून विवेक त्या ठिकाणी आला. विवेकाने मोक्षाची प्राप्ती कशी होते हे सांगणारा पुढचा अध्याय आहे. तो आपण पुढच्या शुक्रवारी पाहूया आपण.
गोपाल कृष्ण भगवान की जय. अन्नमय कोश, प्राणमय कोश आपण पाहिले. पाणी पिल्याशिवाय पुढचे शब्द फुटणार नाही. म्हणजे या कलियुगामध्ये जीव जो आहे तो अन्नावरच अवलंबून आहे. अन्न नसेल तर जीवाची ती शक्ती हळूहळू कमी होत जाते. तसं सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेची श्रवण मनन केलेची करावे. समर्थांचा आपल्याला हाच उपदेश आहे की श्रवण आणि मनन, चिंतन जे आहे, निधिध्यास जे आहे, या पायऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या केल्याशिवाय हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये स्थिर होणार नाही. आणि जोपर्यंत ते स्थिर होणार नाही तोपर्यंत भगवंताचं प्राकट्य जे आहे ते होणार नाही. म्हणून आपण आता आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरिणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुखमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.